जे जे व्यक्ती आहेत चालत येतात, चालत जातात, ज्या ताई आहेत, मावशी आहेत, बघितलं किती स्पीडने गाड्या असतात, बघितलं तुम्ही. हा तर ब्रिज असा आहे, तुम्ही भाईंदरचा ब्रिज बघितला असाल, वापरे तो तर एवढा खतरनाक बनवला आहे की ब्रिज इकडून 2 लाईन आहेत आणि पुढे जाऊन डायरेक्ट 1 लाईन होते, असा ब्रिज बनवला आहे. तर तो ब्रिज बघा आणि हा ब्रिज बघा. हा ब्रिज फक्त टर्निंग आहे, ठीक आहे, तुम्ही स्पीड नीट ठेवा. तर मी आता मित्रांनो आहे नारंगी ब्रिजवर, जिथे कालच भीषण अपघात झाला होता. ती हीच जागा होती जी कारचा इथे अपघात झाला होता. हे पाहू शकता इथे कालच मित्रांनो 4च्या सुमारे, संध्याकाळी 4च्या सुमारे, तारीख 9 तारीख होती, 4च्या सुमारे अपघात झाला होता मित्रांनो. तर त्या कारमध्ये मित्रांनो 3 जण होती आणि त्यांना दवाखान्यात नेलं, संजीवनी हॉस्पिटलमध्ये तात्काळ लगेच नेलं आणि त्यांच्यासोबत अजून एक व्यक्तीला, म्हणजे 4 जणांना नेलं. ती अजून जी 4थी व्यक्ती होती ती मित्रांनो ना गाडीमध्ये होती ना बाईकवर होती. ती व्यक्ती मित्रांनो इथून चालत जात होती. चालत जाताना मित्रांनो बहुतेक त्या कारची थोडी धडक लागली त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला जखम झाली. त्यानंतर त्यांना पण हॉस्पिटलमध्ये नेलं. तर मित्रांनो आपलं म्हणणं काय आहे की इथे हा ब्रिजवरती मित्रांनो हा ब्रिज वाहनसाठी बनवलेला आहे, गाड्यांसाठी बनवलेला आहे, माणसांसाठी चालत जाण्यासाठी नाही बनवला आहे. तुम्ही हा ब्रिज वापरता विरार पूर्व आणि पश्चिमेला आवन जावन करता, कारण व्यक्ती जे आहेत सगळे ते थोडं जवळ पडतं, टाईम वाचतो म्हणून इथं आवन जावन करतात या ब्रिजवरून. पण हा ब्रिज खूप धोकादायक आहे, कारण गाड्या इथे स्पीडमध्ये असतात. ड्रायव्हर जो असतो, गाडी चालक जो असतो, तो कसा आहे आपल्याला माहीत नसतो. त्यांनी ड्रिंक केले किंवा नवीन ड्रायव्हर आहे हे आपल्याला माहिती नसतं. आपण भले किती पण कडेनी चालू, पण भविष्य आपण सांगू नाही शकत आणि बघूही नाही शकत आपल्यासोबत पुढे काय होईल. जर समजा नवीन ड्रायव्हर असेल तो, किंवा ओव्हर स्पीडमध्ये असेल गाडी, किंवा ड्रिंक ड्राईव्ह असेल, दारू पियालेला असेल, तर कधी पण काही पण होऊ शकतो. कारण इथे गाडी स्पीडमध्ये चालवायची नाहीच आहे. हे बघा बोर्ड पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता या ब्रिजवरती. नारंगी ब्रिज आहे जो विरारला. हे बघा गो स्लो लिहिलेला आहे. गो स्लो लिहून पण मित्रांनो इकडे गाड्या फास्ट चालवतात. कृपया करून गाड्या स्लो चाला आणि जे व्यक्तीकडे चालत जातात येतात, एवन जावन करतात विरार पूर्व आणि पश्चिमेला, ते कामाला जात असतील, इकडे जवळच आसपास कामाला जात असतील, तेच इकडे आवन जावन करतात. या ब्रिजवरतून चालत जातात, चालत येतात. जे काम करणारे आहेत तेच व्यक्ती इकडून चालत जातात. तर जे कोणी तुमच्या घरी जे कोण कामाला जात असतील चालत, नाही तर तुमच्या मित्राच्या घरी कोण असतील व्यक्ती अशा, तर हा व्हिडिओ त्यांना टॅग करा आणि कृपया करून ह्या ब्रिजवर थोडंसं टाईम जाईल, लेट होईल, पण ह्या ब्रिजवर प्रवास करू नका, चालत जाऊ नका. कधी पण अपघात होऊ शकतो. जे गाडी चालवतात ते आपण ते बोलू नाही शकत समोरचा व्यक्ती कसा आहे, नवीन ड्रायव्हर आहे का ड्रिंक ड्रायव्हर आहे, आपण कधी काय पण बोलू नाही शकत. कधी पण कुठली पण घटना होऊ शकते. कृपया करून हा जो ब्रिज आहे तो चालण्यासाठी नाही आहे, फक्त गाड्यांसाठी आहे. हा ब्रिज वापरूच नका मी तर म्हणतो. जर माणसांना ब्रिज हवा असेल तर खरोखर आपण सगळे मिळून एक होऊन आपण काहीतरी करू शकतो. हा व्हिडिओ भरपूर पुढे पाठवा, जेणेकरून एवढा वरती गेला पाहिजे व्हिडिओ, जेणेकरून इकडे अजून एक असा ब्रिज बनेल जो फक्त माणसांसाठी चालत जाण्यासाठी आणि येण्यासाठी हा ब्रिज असेल. विरार पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी जे चालत माणसं जातात, ज्यांच्याकडे बिचारे 5,000, 6,000 किंवा 8 ते 10,000 कमीत कमी पगार असतो, ते व्यक्ती रिक्षाने काय जातील आणि बसने काय जातील, म्हणून ते आपले चालत जातात आणि चालत प्रवास करतात, आपल्या कामापर्यंत पोचतात. त्यानंतर कामावरतून सुटल्यावर ते आपल्या घरी जातात चालत चालत. तर पगार कमी असल्यामुळे ते लोक पण काय करतील.
कधी कधी गाड्या पण भेटत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ इतका शेअर करा जेणेकरून एक असा ब्रिज पण बनला पाहिजे ज्या ब्रिजवरून जे व्यक्ती आहेत ते चालत जाऊ शकतात आणि चालत पूर्वेला आणि पश्चिमेला त्याचा वापर करू शकता. फक्त चालणाऱ्या माणसांना असा कुठला तरी ब्रिज इथेच बनला पाहिजे. ह्याच्या बाजूला जर अशी जागा झाली, जर अवेलेबल जागा झाली तर असा एक ब्रिज बनला पाहिजे जो की फक्त माणसांसाठी चालत जे जातात चालत येतात त्यांना विरार पूर्व आणि पश्चिमेला जाता यावं. हे पाहू शकता आता 2 व्यक्ती येत आहेत चालत, तुम्ही पाहू शकता. ते पण काय करतील, असे कामगार असतात काय ना काय काम करतात, त्यांना घरी जायचं असेल नाही तर कामावर जात असतील तर हा ब्रिज चालताना वापरतात कारण हा टाईम वाचवतो. तर कृपया करून हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि कृपया करून सध्या ह्या ब्रिजवरती जे जे व्यक्ती आहेत चालत येतात चालत जातात, ज्या ताई आहेत मावशी आहेत, बघितलं किती स्पीडने गाड्या असतात, बघितलं तुम्ही आताच किती स्पीडने ट्रक गेला. आता अशाच गाड्या स्पीडने तर भरपूर चालत असतात. तर हा व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून जे इकडचे MLA आहेत, नगरसेवक आहेत किंवा नगरसेविका आहेत त्या काहीतरी ह्याच्यावरती काय ना काय निर्णय घेतील आणि पुढे जेणेकरून खरोखर असं होईल. पण तुमच्या एकीने जर तुम्ही एकी केलेत, व्हिडिओ शेअर केला भरपूर, तर खरोखर इथे उद्या बघितला तर तुम्हाला असा ब्रिज दिसेल की आपण चालत जाऊ शकतो पूर्वेला आणि पश्चिमेला. तर असा खरोखर ब्रिज बनला पाहिजे. इथे बाजूला जे गरीब माणसं आहेत त्यांना पगार जास्त नाही, ते आवन जावन करतात, इकडे चालत जातात चालत येतात बिचारे या ब्रिजवरून. तर कधीही अपघात होऊ शकतो. सध्या हा ब्रिज वापरू नका आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा. तुमचे कोण ओळखीचे असतील, काकी असतील, मावशी असतील किंवा अजून कोण इतर बाजूवाले असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की सध्या इथे हा ब्रिज वापरू नका, चालता येता, फक्त वाहनांसाठी हा ब्रिज आहे. तर तुम्ही काल हा बघितला असाल, अपघात मोठा झाला आहे. तो बिचारा व्यक्ती चालत होता बाजूनी, त्या व्यक्तीला पण धडक लागली, त्याच्यानंतर तो पण हॉस्पिटलमध्ये पोचला. जास्त जोरात लागली असती तर काय झालं असतं. तर हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. आणि मित्रांनो हे तर काय, हा जो टर्निंग आहे मित्रांनो, आता टर्निंग असा आहे ना मित्रांनो का स्पीडमध्ये गाडी चालवत नका, आरामात चालवा. हा तर ब्रिज असा आहे, तुम्ही भाईंदरचा ब्रिज बघितला असाल, वापरे तो तर एवढा खतरनाक बनवला आहे की ब्रिज इकडून 2 लाईन आहेत आणि पुढे जाऊन डायरेक्ट 1 लाईन होते, असा ब्रिज बनवला आहे. तर तो ब्रिज बघा आणि हा ब्रिज बघा. हा ब्रिज फक्त टर्निंग आहे. ठीक आहे, तुम्ही स्पीड नीट ठेवा आणि व्हिडिओ असा पुढे भरपूर पोचा किंवा सगळ्यांना माहिती पडेल का हा ब्रिज जो आहे टर्निंग आहे. त्या टर्निंगवरती हे लोक जे गाडी वाहन इथे चालवणारे असतील, येणारे असतील, ते स्लो करतील. ह्या ब्रिजवरतूनच स्लो जातील. 30 ते 40च्या स्पीडनी नाही तर 50च्या स्पीडनी बहुतेक एवढी स्पीड ठीक आहे. जास्त स्पीड ठेवला तर अपघात होऊ शकतो. हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. तुमच्यावरती आता एकी करा आणि ब्रिज खरोखर इकडे पब्लिकसाठी पण एक, ह्याच्या बाजूला जर जागा भेटली अवेलेबल झाली तर खरोखर भरपूर चांगलं होईल. एक चालण्यासाठी एक ब्रिज बनला पाहिजे. बिचारे लोक काम करतात इकडे, त्यांना कमी पगार आहे, ते तरी काय करणार. त्यांना गाड्यांचा जे हे आहेत पैसे आहेत त्यांना परवडत नाही ते, म्हणून ते आपले चालत जातात चालत येतात. म्हणून इकडे माणसांना एक चालण्यासाठी विरार पूर्व आणि पश्चिमेला येण्या जाण्यासाठी ब्रिज बनला पाहिजे. पुढे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लक्ष देतील आपले जे नगरसेवक नगरसेविका आहेत, MLA आहेत, हे लक्ष देतील ह्याच्यावरती, या विषयावरती. आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय भीम. आणि व्हिडिओ असा पुढे भरपूर पोचा किंवा सगळ्यांना माहिती पडेल का हा ब्रिज जो आहे टर्निंग आहे. त्या टर्निंगवरती हे लोक जे गाडी वाहन इथे चालवणारे असतील, येणारे असतील, ते स्लो करतील. ह्या ब्रिजवरतूनच स्लो जातील. 30 ते 40च्या स्पीडनी नाही तर 50च्या स्पीडनी बहुतेक एवढी स्पीड ठीक आहे. जास्त स्पीड ठेवला तर अपघात होऊ शकतो. हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. तुमच्यावरती आता एकी करा आणि ब्रिज खरोखर इकडे पब्लिकसाठी पण एक, ह्याच्या बाजूला जर जागा भेटली अवेलेबल झाली तर खरोखर भरपूर चांगलं होईल.
एक चालण्यासाठी एक ब्रिज बनला पाहिजे. बिचारे लोक काम करतात इकडे, त्यांना कमी पगार आहे, ते तरी काय करणार. त्यांना गाड्यांचा जे हे आहेत पैसे आहेत त्यांना परवडत नाही ते, म्हणून ते आपले चालत जातात चालत येतात. म्हणून इकडे माणसांना एक चालण्यासाठी विरार पूर्व आणि पश्चिमेला येण्या जाण्यासाठी ब्रिज बनला पाहिजे. पुढे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लक्ष देतील आपले जे नगरसेवक नगरसेविका आहेत, MLA आहेत, हे लक्ष देतील ह्याच्यावरती, या विषयावरती. आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय भीम.